एखाद्या समाजाचं किती दुर्दैव असावं लक्षात घ्या मित्रांनो. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. अधिवेशन चालू आहे, काही दिवसाचं अधिवेशनसुद्धा झालेलं आहे. महाराष्ट्रात अशा अनेक योजना आहेत धनगर समाजासाठी जाहीर केलेल्या, ज्याची सरकारने फार मोठी जाहिरातबाजी केलेली आहे आणि ज्याची नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा फार मोठी जाहिरातबाजी केलेली आहे. पण दुर्दैवाची गोष्ट की प्रत्यक्ष एकही रुपयाचा फायदा आजपर्यंत धनगर समाजाच्या सामान्य लोकांना झालेला नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा विषय आहे. हजारो लोकांनी फॉर्म भरलेले आहेत की आम्हाला सामान्य कुटुंबातल्या धनगर समाजाला घरकुल मिळावेत म्हणून. गेल्या 6 महिन्यापासून प्रतीक्षेत आहेत लोक की कधी पैसे पडणार, कधी पैसे पडणार. 1 रुपयासुद्धा या घरकुल योजनेचा आजपर्यंत सामान्य गरीब धनगराच्या लोकांना मिळालेला नाही आहे. स्वयं नावाची योजना आहे गरीब विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना हॉस्टेलला नंबर लागला नाही त्यांच्यासाठी. आदिवासी विद्यार्थ्यांचे पैसे मिळालेत, पण हजारो धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांनी स्वयं योजनेचे अर्ज केलेले आहेत. गेल्या 4 वर्षात हे सगळे विद्यार्थी, हजारो विद्यार्थी वाट बघताय स्वयं योजनेच्या माध्यमातून आम्हाला स्कॉलरशिप मिळेल. गरीब विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांचं शिक्षणसुद्धा संपत आलं, तरीसुद्धा मागच्या 4 वर्षात एकाही विद्यार्थ्याला या संदर्भामध्ये पैसा मिळाला नाही. किती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. एकीकडे सरकार भिंतींवर मोठमोठ्या जाहिरातबाजी करते की आम्ही स्वयं योजनेच्या माध्यमातून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना मदत करतोय, अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेच्या माध्यमातून सामान्य गरिबांना, धनगरांना मदत करतोय, आणि दुसरीकडे प्रत्यक्ष 1 रुपयासुद्धा देत नाही. ही अत्यंत गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही समाजाच्या बाबतीत असं सरकार करत नाही, पण धनगर समाजाच्या बाबतीत गेल्या 10-12 वर्षाच्या इतिहासाचा विचार केला तर अनेक योजना फक्त कागदोपत्री आहेत. शेवटच्या घटकापर्यंत 1 रुपयासुद्धा आलेला नाही. ही महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट सिरियसली घेणं गरजेचं आहे, आणि धनगर समाजाच्या नेत्यांनी सुद्धा याच्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो. किती दिवस आपण फक्त घोषणाबाजीवर खुश राहणार, 2-4 दिवस स्टेटस ठेवणार सरकारने योजना जाहीर केली की, आणि पुन्हा वर्षभर 5 वर्ष या सगळ्या गोष्टी विसरत चालणार. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. याकडे तुम्ही आम्ही सर्वांनी म्हणून लक्ष देऊन शेवटच्या लोकांना पैसा कसा मिळेल या योजनेचा, याच्यासाठी काम करणं आवश्यक आहे.